जगन नावाचा एक गरीब भिकारी रोज बसून राहायचा. पोटाची भूक भागवण्यासाठी तो लोकांच्या दयेवरच जगत होता. कोण येतंय, कोण जातंय, त्याची नजर फक्त एका आशेवर होती, कदाचित कोणी काही देईल. आणि त्या दिवशी बसस्टँडवर एक उंच सुटबुटातील श्रीमंत माणूस दिसला. जगनच्या मनातल्या मनात आशा निर्माण झाली. ह्याच्याकडून नक्की काहीतरी मिळेल. तो त्याच्याकडे धावतच गेला. पण त्या माणसाने जगनला एक प्रश्न विचारला, तू नेहमी मागतोस, पण कधी कोणाला काही दिलं आहेस का? जगन अवाक झाला. मी भिकारी साहेब, माझ्याकडे देण्यासारखी आहे तरी काय? तेव्हा तो माणूस शांतपणे म्हणाला, ज्याच्याकडे देण्यासारखं काही नाही त्याला मागण्याचाही हक्क नाही. जीवन म्हणजे देणं घेणं. आणि तो बसमध्ये बसून निघून गेला. त्या काही सेकंदात जगनचं आयुष्य हलून गेलं. मी देऊ काय? माझ्याकडे आहे तरी काय? तो 2 दिवस विचारातच गेला. बसस्टँडवर बसलेला जगन स्वतःलाच विचारत राहिला, मी लोकांकडून घेतो पण परत देतो काय? आणि 3ऱ्या दिवशी नशिबाने त्याला उत्तर दाखवलं. बसस्टँडच्या कुंपणात काही सुंदर पिवळी फुलं उमललेली दिसली. ती फुलं पाहून जगनच्या डोळ्यात चमक आली. हे देऊ शकतो. हो, मी लोकांना फुलं देऊ शकतो. पुढच्या सकाळी आशा आणि आनंदाने भरलेला जगन ती पिवळी फुलं गोळा करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर दिवसातून पहिल्यांदाच हसू उमटलं. आणि मग बसमध्ये भीक मागताना जेव्हा कोणी त्याला पैसे देत असे, जगनही त्या माणसाला एक फूल देत असे. लोक थक्क व्हायचे. भिकाऱ्याने फूल दिलं, हे नवीनच. लोक ते फुलं घेऊन हसत, त्याचं सुगंध घेत, पुस्तकात ठेवत. जिथे जिथे जगन फुलं देत असे तिथे तिथे आनंद पसरत होता. आणि काही दिवसात जगनला आधीपेक्षा जास्त लोक पैसे देऊ लागले. आणि एक दिवस तेच उंच साहेब पुन्हा बसमध्ये दिसले. जगन धावतच त्यांच्याजवळ गेला. साहेब, आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीतरी आहे, हे फुलं. ते साहेब हसले. वा, आज तू माझ्यासारखाच व्यापारी झालास. ते शब्द जगनच्या मनात खोलवर उतरले. तो बसमधून उतरला. आकाशाकडे पाहत जोरात ओरडला, मी भिकारी नाही, मी व्यापारी आहे. लोकांनी त्याच्याकडे बघितलं. कदाचित काहींना तो वेडा वाटला. पण जगनच्या मनात एक नवीन जन्म झाला होता. 6 महिन्यांनी त्याच बसस्टँडवर 2 सुटबुटातील व्यापारी उभे होते. त्यापैकी एक जण, तोच जगन. साहेब आश्चर्याने थबकले. अरे, तू तोच भिकारी? जगन हसत म्हणाला, हो साहेब, पण आता मी फुलांचा मोठा व्यापारी आहे. जगन पुढे म्हणाला, लोक मला भीक नव्हते देत साहेब, ते माझ्याकडून फुलं खरेदी करत होते. फक्त मी स्वतःला भिकारी समजत होतो. आपण मला दाखवलं की मी व्यापारी आहे. त्याने कमावलेले पैसे फुलांच्या व्यवसायात लावले आणि आज त्याचा फुलांचा मोठा व्यापार चालू होता. दोघेही हसत हसत पुढे चालत गेले. या कथेचा संदेश एकच, यश आपल्यातच असतं. फक्त आपली स्वतःविषयीची विचार करण्याची पद्धत बदलली की आयुष्यही बदलतं. मोठं विचारलं की मोठं मिळतं.